मम्माईच्या किचनमध्ये आज करूया बिना कांदा लसणाची आंबट गोड कटाची आमटी. कटाच्या आमटी करता लागणारं साहित्य मी घेतलेलं आहे. पुरण थोडंसं पातळ करून घेतलं आहे. दाणे आणि खोबरं पाण्यात भिजत घालून ठेवलं. चिंचेचा कोळ, तुम्ही चिंच पण घेऊ शकता. लाल मिरच्या आणि खूप सारा कढीपत्ता आणि फोडणी करता तेल. पुरण नसेल तर हरभऱ्याची डाळ शिजवायची 1 वाटीभर. फोडणीसाठी हा डावभर तेल टाकायचं. हिंग, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी देऊ. लाल मिरच्या टाकून द्यायच्या. ते दाणे आणि खोबरं पण परतून घ्यायचं. दाणे खोबरं चांगलं परतलं गेलेलं आहे. आता ते जे पातळ करून ठेवलेलं होतं ते त्याच्यात कालवायचं. पुरणाच्याऐवजी डाळ शिजवली असेल तर ती कालवायची. तो चिंचेचा कोळ कालवून टाकायचा. जर का हरभऱ्याची डाळ घेतली असेल तर त्याच्यामध्ये गूळ कालवायचा. त्यात 2 बोल भरून पाणी टाकायचं. यामध्ये तिखट, मीठ, हळद, भरपूर काळा मसाला आणि धणे जिऱ्याची पूड टाकायची. चवीनुसार मीठ टाकायचं आणि 5 मिनटं चांगलं खळखळ उकळू द्यायचं. आमटी छान उकळलेली आहे. त्याच्यात कोथिंबीर टाकून देऊया. आंबट गोड पुरणपोळीसोबत खायची कटाची आमटी तयार.